जाहीर सभेत वक्तव्य करताना आपल्या जिभेवर नियंत्रण असले पाहिजेत, असे महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या। आज बेळगाव शहरामध्ये पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की आपण राज्यातील संपूर्ण महिला वर्गाचे प्रतिनिधित्व करत आहोत। भाजपचे नेते अशा पद्धतीची टीका संजय पाटील यांच्यामार्फत जाणीवपूर्वक केली असल्याचे आपल्याला वाटत आहे। संजय पाटील यांनी केवळ माझे नाही तर संपूर्ण महिला वर्गाचा अपमान केला आहे। संजय पाटील ज्यावेळी अशा पद्धतीचे वक्तव्य करत होते त्या प्रसंगी त्याच मंचावर ज्येष्ठ नेते देखील उपस्थित होते। त्यांनी याचा आक्षेप का घेतला नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ಅವರ ವರ್ತನೆ ಅವರ ಸಂಸ್ಕೃತಿ ಒಂದೊಂದಾಗಿ ಜನರ ಎದುರುಗಡೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೆ। ನನಗೇನೆ ಈ ರೀತಿ ಮಾತನಾಡಿದಂಥವ್ರು, ನನ್ನ ಬಗ್ಗೆನೇ ಈ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಂಥವ್ರು, ಇನ್ನೂ ಒಬ್ಬ ಈ ರಾಜ್ಯದ ಸಾಮಾನ್ಯ ಮಹಿಳೆ ಬಗ್ಗೆ ಯಾವ ಭಾವನೆಯನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ। ನಾನು ಬೇರೆಯವರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಆರೋಪ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ। ಇಡೀ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯವರಿಗೆ ಗೊತ್ತಿದೆ ಸಂಜಯ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಏನು ಅಂತ। ನಾನು ಅದನ್ನು ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ। ಅಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಪ್ರಸ್ತುತ ಬಂದಿದ್ದು ಒಬ್ಬ ಮಹಿಳೆಯ ಆತ್ಮಗೌರವದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಶ್ನೆ ಬಂದಿದೆ। ಯಾಕೆ ಮೇಡಮ್ ಪದೇ ಪದೇ ಈ ರೀತಿ ಕಳೆದ ಬಾರಿ ರಾತ್ರಿ ರಾಜಕಾರಣ ಅಂದರು ಆ ರೀತಿಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಬಿಜೆಪಿಯವರ ಹಿಡನ್ ಅಜೆಂಡಾನೇ ಇದು। आमदार आसिफ शेठ म्हणाले की भाजपचे नेते अशा पद्धतीच्या वक्तव्याचे निषेध का करत नाहीत, राष्ट्रीय महिला आयोगाचे लक्ष आहे की नाही असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। ते पुढे म्हणाले की बेळगाव व चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात विजय होऊनच भाजप नेत्यांना प्रत्युत्तर देऊ असे देखील स्पष्ट केले।